गोरेगाव पूर्व इथल्या नेस्को संकुलामध्ये शनिवारी एका म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सचा ओव्हरडोस झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तर या घटनेमध्ये आणखी एका विद्यार्थ्याची प्रकृती ही गंभीर झालेली असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नेस्कोचे आयोजक सनी जैन, इव्हेंट ऑर्गनायझर आकाश समळ, त्याचबरोबर जखमी झालेल्या कॉलेज तरुणीचा मित्र रौनक खंडेलवाल यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि दरम्यान या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडालेली असून कॉलेज वर्तुळामध्ये भीतीचं वातावरण आहे। नेस्को संकुलामध्ये आयोजित म्युझिक कॉन्सर्टला तब्बल 3 ते 4 हजार तरुणांची गर्दी उसळलेली होती। आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, अतिशय गंभीर असं हे प्रकरण आहे। ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची बातमी येते, काय नेमके अपडेट्स मिळतात? नक्कीच आकांक्षा, शनिवारी नेस्को म्युझिक संकुलामध्ये एका म्युझिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र त्या कॉन्सर्ट दरम्यानच काही तरुणांना अचानक त्यांची तब्येत खालावली, काहींना अचानक फिट आली, तर काहींना चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले। त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र त्यामध्ये दुर्दैवाने दोघांचा मृत्यू झालेला आहे, ज्यात एका 24 वर्षीय तरुणीचा आणि एका 28 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे। जेव्हा सगळा तपास करण्यात आला तेव्हा असं समजलं की या तरुणांनी काही गोळ्यांचं प्राशन केलेलं होतं। त्यांना पिवळ्या रंगाच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या आणि त्या गोळ्या कोणत्या होत्या तर ते नंतर समोर आलं की एकस्टिज नावाचं जे पार्टी ड्रग आहे ते देण्यात आलं। जसं ड्रग्सचं सेवन करण्यात आल्याच्या घटनेत समोर आल्यानंतर तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि सदोष मनुष्य तसेच NDPSच्या कलमाखाली गुन्हा दाखल करत जे आयोजक होते तसेच या तरुणींसोबत असलेला एक मुलगा होता त्याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र अशा प्रकारे मुंबईमध्ये होणाऱ्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचं सेवन होत आहे ते नक्कीच एक धक्कादायक आहे आणि आता त्यावरती आळा कसा घालायचा याचं आव्हान मुंबई पोलिसांसमोर असेल। आकांक्षा, अगदी, त्यामुळे या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आता पुढे कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।